भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांचे झुंजार लोकनेते दिवंगत दिबा पाटील यांची 99वी जयंती आणि आगरी कोळी युथ फाउंडेशनचा 12वा वर्धापन दिन कोपर खैरणे येथील शेतकरी समाज सभागृहामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या कार्यक्रमाचा औचित्य साधून गणेश नाईक यांच्या हस्ते नवी मुंबई क्षेत्रातील आगरी कोळी समाजातील वर्ष 2023-24 मध्ये उच्च विद्या विभूषित डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सीए, वकील, MBA, PhD किंवा इतर विशेष अभ्यासक्रमात उच्च पदवी प्राप्त केलेल्या गुणीजनांचा जाहीर सन्मान करण्यात आला। तसेच लोकनेते दिबा पाटील यांच्या हयातीतील 30 वर्ष आणि नंतर जवळपास 40 वर्ष दिबा पाटील यांच्या विचारांचा आणि दिबांच्या संस्थांचा कार्यभार सांभाळणारे दिबांचे सहकारी जासई गावचे रघुनाथ ठाकूर यांचा विशेष नागरी सन्मान देखील मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते या निमित्तानं करण्यात आला। त्यामुळे त्यांनी केलेल्या संघर्षाची जाणीव पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य आज आगरी कोळी युथ फाउंडेशनच्या माध्यमातून केलं जातंय, जे नक्कीच प्रशंसनीय आहे। आता आपल्या नवी मुंबईत ज्येष्ठ समाजसेवक निलेश पाटील यांच्या आगरी कोळी युथ फाउंडेशनच्या माध्यमातून स्वर्गीय दिबा पाटील यांची 99वी जयंती साजरी करण्यात आली। फक्त काय त्या ठिकाणी दिबा पाटलांची आठवण नुसती काढली नाही, तर दिबा पाटलांना जे अभिप्रेत होते की समाजातल्या प्रत्येक घटकाला प्रोत्साहित करणं, त्यांच्यामध्ये असलेल्या गुणाला वाट मोकळी करून देणं। निलेश पाटलांनी त्या सर्व गुणीजनांचा सन्मान केला आणि एक प्रकारे दिबा पाटलांच्या कार्याला वाहून घेतलेल्या लोकांना प्रोत्साहित केलं। एकूणच भविष्यकाल हा कठीण वाटत असतं, तर जी नकारात्मक भावनेतून जगतात त्या लोकांना त्याच्यात यश मिळतं। मी प्रवास करेन, मी जिंकेन, मी यश संपादन करेन आणि त्या गोटीचा गोड शेवट करेन। गोड शेवट काय असा आत्मविश्वास ठेवला तर तुम्हाला त्या यश मिळतं, हे दिबा पाटलांच्या जीवनामधून आपण शिकलेलो आहोत। आता निलेश पाटीलसुद्धा त्याच भावनेतून काम करतात, अन्य सर्व कार्यक्रम करतात। त्या सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा।